मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडलेली आहे। चला मग या मालिकेची अपडेट बघूया। पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हाही आपला व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर चला मग लग्नानंतर होईलच की प्रेम याचा आपण खास असा प्रोमो बघूयात। तर इकडे रम्याला पाहुणे बघायला आलेले असतात, म्हणजेच मुलगा हा बघायला आलेला असतो। तर रम्या लगेच उठून उभी राहते आणि म्हणू लागते की मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत, कारण माझं पार्थ बरोबर लग्न झालेलं आहे। हे बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि काव्यासुद्धा एकदमच धक्क्याने बघू लागते। तर नंदिनीलाही एकदमच धक्का बसू लागतो, कारण रम्याने गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं आणि हे ती सर्वांना दाखवू लागत असते। तर हा एपिसोड आपल्याला बुधवारी पाहायला मिळणार आहे। तर बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा आवडला ते। तर इकडे पार्थ हा रूममध्ये येतो, तर लगेच नंदिनीसुद्धा पार्थच्या मागे येते आणि पार्थला नंदिनी म्हणू लागते, बाहेर जे काही झालं त्याच्यावर तुमचं काहीच म्हणणं नाही आहे का? तर लगेच आणि इथे माझी बहीण सेफ राहू शकेल का, असं बोलतच लगेच पार्थ म्हणू लागतो, ती आता काव्या राहिलेली नाही आहे, काव्या पार्थ देशमुख झालेली आहे, त्यामुळे ती माझी बायको आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या बायकोची काहीच काळजी करू नका, मी माझ्या बायकोचं बघून घेईल, असं म्हणतच तुम्ही इथून जाऊ शकता, असं म्हणतच नंदिनी तिथून जाते। तर पार्थ आता काय करेल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर पार्थ काव्याला बायको म्हणून स्वीकारेल का, किंवा काव्या पार्थला नवरा म्हणून स्वीकारेल, हे बघणंही खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। चला मग 16 एप्रिलचा भाग बघणार आहोत। तर इकडे रम्याने जे काही आरोप पार्थवर केले ते खरंच असतील का, हे बघणंही खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। आणि आता पार्थ आणि रम्या हे यावर तर रम्याने जे काही आरोप पार्थवर केले हे पार्थ खोटे ठरवेल का, हे बघणंही खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्याला मग बघूयात, पण त्याआधी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब